सो चला, हे महत्वाचं तर आपलं फायनली डिसाईड झालं. आणि हा, अजून महत्वाचं श्रेयस, उद्यापासून नाशिकच्या साईडची जबाबदारी तुझ्यावर. म्हणजे ऑन फ्लोअर जाईपर्यंत सगळं काम इथूनच सांभाळ, पण आता तू बघायचंस. ओके ओके सर. अरे वा श्रेयस, गुरु सरांनी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे. हो, अहो तसं कमिटेडच होतं ना. सॉरी, कम अगेन. म्हणजे मी स्वतःला तसं कमिट केलं होतं की मी असा परफॉर्मन्स देईन की गुरु सर स्वतःहून मला एक खूप मोठी जबाबदारी देतील, आणि आज त्यांनी ती दिली. गुड, व्हेरी गुड. श्रेयस, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हार्डवर्क नेव्हर फेल्स. हा, आणि म्हणूनच ही जबाबदारी आम्ही तुझ्यावर दिली आहे, कारण आम्हाला विश्वास आहे की तू व्यवस्थितरित्या ही जबाबदारी पार पाडशील. ऑलराईट. सो अजून काही डिस्कस करायचं राहिले? काही अजून वेगळे विषय? हो, शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, शनायाचं सेंड ऑफ. सेंड ऑफ आपण सिनियर्सला देतो. मला नाही वाटत शनायाला सेंड ऑफ द्यायची काही गरज आहे. बाकी यू डिसाईड. ठीक आहे, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो लवकरच लवकर. एक मिनिट सर, त्यापूर्वी मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे. पानवलकर, मग बोला ना. तुम्ही परवानगी काढायची काहीच गरज नाही आहे. प्लीज बोला. थँक्यू व्हेरी मच. सर, तुम्ही माझा इतका आदर करताय म्हणून बोलतोय. आय मीन, शब्द टाकतोय शनायाबद्दल. शनायाबद्दल? तिचं काय? शनायाचा परफॉर्मन्स चांगला आहे. प्रोजेक्ट प्रेझेंटेशन सुद्धा ती आता शिकली. ऑफिसमध्ये वेळेवर येते, ऑफिसचे सगळे नियमही पाळते. सर, आप कहना क्या चाहते हैं? मला प्रामाणिकपणे वाटतं ते मी बोलतोय. मला असं वाटतं की आपण शनायाला इतक्यात कामावरून काढून टाकू. सर, हे काय बोलताय तुम्ही? नाही, एक्झॅक्टली. म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की आता झालाय ना डिसिजन. आता तिला विनाकारण कामावर कशाला ठेवायचं? आणि मला असं वाटतं की झालं तेवढं खूप झालं. सर, मला वाटतं की ज्या वाटेला जायचं नाही तिकडचा पत्ता कशाला विचारायचं? म्हणजे जे होतंय ते बरोबर होतंय, होऊ द्या ना ते. ठीक आहे, मला प्रामाणिकपणे वाटलं म्हणून मी एक प्रयत्न करून बघितला. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आणि तसं तिला कामाची गरज आहे. कामाची गरज प्रत्येकालाच असते, आणि पैशांसाठी माणूस काहीही करतो ना गुरु सर. आय थिंक तुम्ही पानवलकर सरांच्या प्रस्तावावर विचार करायला हरकत नाही. अरे श्रेयस, तू नाही सर. आनंद, हे बघ, मला असं वाटतं की पानवलकर सिनियर आहे, आणि मला खात्री तुम्ही काहीतरी बोलतात त्याच्या मागे तुमचा काहीतरी विचार असतो. आम्हालाही सगळ्यांना कळतंय, पण ऑनेस्टली हे माझ्या मनाला काही पटत नाही. पण तरी पानवलकर, तुम्ही सिनियर आहात, त्यामुळे मला असं वाटतं आनंद की आपण पानवलकरांच्या बोलण्याचा विचार मात्र नक्कीच करू शकतो, नाही का? हा, म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणून आपण इतपत नक्कीच करू शकतो की फार नाही, एक 3-4 महिने तिचं ऑफिस मधलं राहणं जरा एक्सटेंड करू शकतो, नाही का? हा, म्हणजे अर्थात तिचा परफॉर्मन्स बघा आणि त्यावरच आपण पुढचं काय ते ठरवू शकतो. पण फक्त तुम्ही म्हणताय म्हणून, हा पानवलकर, ओनली बिकॉज वी रिस्पेक्ट यू. येस 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 सर. ऑलराइट, ग्रेट. देन लेट्स गेट बॅक टू वर्क. ओके, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. इट्स माय प्लेजर पानवलकर.
इथेच येतो नाही का हा हरामखोर त्या नटवीला भेटायला. आज बघतोस तुझ्याकडे. आमच्या राधिकाला त्रास देतो काय? मला आंधळा म्हणतो. आज तुला दाखवतोच मी कोण आहे ते. आज तुझं व्हिडिओ शूटिंगच करतो बघ आणि दाखवतो सगळ्यांना. मला आंधळा म्हणतो. आमच्या राधिकाला त्रास देतो काय? हरामखोर. यार हीच तर वेळ आहे त्याची रोज यायची. अजून कसा नाही आला? गुरुनाथ सुभेदार, आज तू येईपर्यंत मी इथं थांबणार आणि व्हिडिओ शूट करणारच. दाखवून देणार सोसायटीला तुझे काय चाललंय ते. आंधळा म्हणतो मला. आता बघच तू माझं नी काय चीज आहे ती. दादा, उत्तम डोळे होण्यासाठी काय चांगलं असतं? गाजर ना, द्या 2. इथे काय असतो? नेहमीच्या ठिकाणी का नाही आहेस? अगं ते महाजनी काका कुठे येतील ना, त्यांचा काही नेम नाही, म्हणून म्हणलं इथे भेटावं. गॉड दॅट मिशी इज सो मच पेन. इथे कसं कोणी बघायची पण शक्यता नाही ना, म्हणून म्हणलं ये इथे भेटूया आपण. स्मार्ट. बरं, चल आता कोणी बघायच्या आत पटकन निघूया. हा? ओके. चल. ओ, आनंद 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 आनंद. मी लपते. लप 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 लप. ए तिकडे कुठे जातेस तू? का मला ड्राईव्ह करायची. अरे यार, मग इकडे इथे पायऱ्यांची नाही शनाया शनाया, अगं तिथे दिसेल ना, मागे जा. आला आहे तू. ऐक शनाया